राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। राज्यातील 65 तालुक्यामध्ये नवीन कृषी बाजार समित्यामध्ये स्थापन होणार। सहकार आणि पणन विभागाकडून शासन निर्णय जारी। बाजारभावामुळे कांद्याने फिरवले स्वप्नावर पाणी। कडाक्याच्या उन्हामध्ये काढणी सुरू। उत्पादक अडचणीत केलेला खर्च वसूल होणार नाही। शेतकरी मोठ्या संकटात। बोनससाठी धान उत्पादकांची पाठतळणी सुरू। धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून दरवर्षी बोनस जाहीर केला जातो। धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून दरवर्षी बोनस जाहीर केला जात असतो। गेल्या वर्षीचा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये शासनाने धानाला प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस 2 हेक्टरपर्यंत जाहीर केला होता। बोनसचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले होते। यंदा कांद्याचे गणित चुकले, आता किमान काढणीचा खर्च तरी निघू द्या। उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारकडे सवाल। शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडणार। कृषी मंत्री कोकाटे यांचा आमदार बच्चू कडू यांना गवई। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपस्थित करणार असल्याची गवई दिली आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। संपूर्ण कर्जमाफीचा शब्द सरकारने पाळावा, शेतकऱ्यांची मागणी। दिलेला शब्द फिरवला, आता तरी लवकरात लवकर निर्णय घेऊन कर्जाच्या खाईमध्ये पिचकलेल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी द्या व 7/12 कोरा करा, अशी मागणी शेतकरी बांधवांना केली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महायुतीच्या या तिन्ही नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 7/12 कोरण्याचं जाहीर केलं होतं। यानंतर आता मंडळाने आपला शब्द फिरवला। मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही, बँकांचे पीक कर्जाचे हप्ते मार्च अखेरपर्यंत भरा असे सांगितले जात असतात। राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे, मग त्यावेळी विचार करून शेतकऱ्यांना शब्द द्यायला पाहिजे होता। तुम्ही मात्र तुमची 1000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली, दरबारी जाऊन करून घेतली। लाडक्या बहिणीला देखील 1500 रुपयांचा हप्ता मिळाला, त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 32,000 कोटी रुपयांची तरतूद केली। परंतु चातकाप्रमाणे कर्जमाफीची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये मात्र निराशाच पडली। 45 मेगावॉट सौर ऊर्जेचे 12,000 शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। जिल्हा बँकाबाबत शेतकरी हिताचे निर्णय घेऊ, कृषी मंत्री कोकाटे यांचं शेतकरी शिष्टमंडळाला आश्वासन। शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी, येवल्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं तहसीलदाराला निवेदन। शासनाने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी, या मागणीचं निवेदन येवला तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार पंकजा मगर यांना देण्यात आले। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं धरणात जलसमाधी आंदोलन, छावा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहभाग। राज्य सरकारविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी।